तर इंडिगोच्या या सेवेमुळा जो गोंधळ झालाय त्याचा फटका खासदार अमोल कोल्हे यांना बसलाय। विमानाला 2 तास उशीर झाला आणि 3 तासांनी उड्डाण रद्द झालं। सोशल मीडियावर अमोल कोल्हेंनी संताप व्यक्त केलेला आहे। इंडिगोचा प्रवास नकोच अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे। तर सोशल मीडियावर अमोल कोल्हे यांनी पोस्ट करत नाराजी व्यक्त केलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून इंडिगो विमान सेवेचा खोळंबा सुरू आहे। अनेक अडचणींचा सामना इंडिगो कंपनीला करावा लागतोय आणि त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत। आता याचाच फटका खासदार अमोल कोल्हे यांनाही बसलेला आहे। 2 तास विमान उशिरानं आलं, विमानाला 2 तास उशीर झाला आणि 3 तासांनी हे उड्डाण रद्द झालं असं त्यांनी सांगितलेलं आहे। जो फ्लाइट कॅन्सलेशन नंतर खरं तर आता बाहेर जायच्यासाठी ऑनलाईन बोर्डिंग पास, ऑनलाईन इंडियाची गंमत आहे। ऑनलाईन बोर्डिंग पास असताना आता ही एवढी मोठी लाईन ही करत आता बाहेर जायचं। पण आज एक गोष्ट शिकायला मिळाली की करून घेतलं तर मनस्ताप होतो आणि मनस्ताप करून घ्यायचा नाही ठरवलं तर खरोखर मन शांत होतं। धन्यवाद। तर विमानाला 2 तास उशीर झाला आणि 3 तासांनी हे विमान रद्द झालं आणि त्यामुळे अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केलेला आहे। मी मनस्ताप करून घ्यायचं नाही असं ठरवलंय, मात्र तरी देखील एवढ्या वेळ थांबल्यानंतर मनस्ताप होतोय असं देखील ते म्हणाले। देशांतर्गत विमान सेवेच्या सावळ्या गोंधळामुळे फ्लाईटला 2 तास उशीर आणि मग 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल। सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही। या अनपेक्षितपणे मिळालेल्या निवांत वेळेत एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं। 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय। इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच अशी पोस्ट अमोल कोल्हेंनी केली आहे।